आणि यानंतर महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती हाती आली आहे। शिंदे आणि अजित पवार या दोनही पक्षांना केवळ सिंगल डिजिट अर्थात एक आकडी जागा मिळण्याची शक्यता आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। जास्तीत जास्त जागा भाजप लढवण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। गणेश ठाकूर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। गणेश, अशा पद्धतीने चर्चा करण्यामागे काय स्ट्रॅटेजी असू शकते? स्ट्रॅटेजीपेक्षा प्रॅक्टिकल विचार आणि सर्वे आधारित हा निर्णय असू शकतो, कारण भाजप जे काही स्ट्रॅटेजी आखते त्याचा एक बेस असतो। आता उमेदवारी जेव्हा जाहीर करायची आहे, जागा वाटप जेव्हा करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला सर्वेचा आधार घ्यावा लागतो। निवडणुकींच्या वेळेला सर्वे झाले आहेत ज्यामध्ये विनिबिलिटी हा क्रायटेरिया पाहता अनेक असे उमेदवार आहेत ते भाजपत नाही आहेत किंवा भाजपमधले असे उमेदवार आहेत ज्यांचा क्लेम शिवसेनेच्या जागेवरती आहे किंवा राष्ट्रवादी जागेवरती आहे, असे उमेदवार भाजपकडनं निवडून येऊ शकतात। अशा प्रकारची माहिती किंवा सर्वेमधने असे आकडे समोर आलेले आहेत। आणि यामुळं एक गोष्ट स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपचा अपर हँड आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये राज्यात सरकार आलं, एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन आले, अजित पवार राष्ट्रवादी सोबत घेऊन आले, तर इथं भाजपचा क्लेम आणि स्टेक जास्त असेल। लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा टर्म देण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करतात, म्हणून भाजप जे बोलेल त्याला एक आधार असल्याने त्याला दोन्ही पक्षांना जवळपास मान्य करावं लागेल अशी आत्ताची चर्चा किंवा अशा आत्ताची परिस्थिती आहे। विनिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच 13 खासदार शिंदेसोबत आहेत, एक राष्ट्रवादी सोबत आहे, अजित पवार सोबत आहे, मात्र 13च्या 13 उमेदवारांची विनिबिलिटी क्रायटेरिया पाहिली जाईल, त्यांच्याबद्दलचे सर्वे केले गेले आहेत, त्यांच्या काही अडीअडचणी आहेत का, या सर्व बाबींना पाहता भाजपसाठी पूरक वातावरण आहे आणि भाजप जर जास्त जागा लढली तर संख्या वाढू शकते अशी भाजपच्या पक्षश्रेष्ठींचं मत आहे, सर्वे म्हणतात आणि भाजपचं मत आहे। आणि यामुळं हे शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत यावर चर्चा झाली आहे, पण तरीही 11 जागा तरी मिळावा अशा प्रकारची चर्चा आता शिंदेंकडनं सुरू केली गेली असं म्हटलं जात आहे। आणि म्हणूनच पुढचे 2 दिवस महत्त्वाचे असणार आहेत। शक्यता एक सिंगल डिजिट ती दोन्ही पक्षांसाठी आहे। यामुळं आपण कसं पुढे जावं, आपण आपली बाजू किंवा आपली बार्गेन पॉवर कशी वाढवावी आणि कशा प्रकारे जास्त जागा आपल्या कॅम्पमध्ये आणाव्या हे प्रयत्न दोन्ही नेते करतायत। म्हणून शिंदेंचाही प्रयत्न असणार आहे, अजित पवारांचाही प्रयत्न असणार आहे। भाजपनं स्पष्ट केलेला आहे आणि त्याचा आधार सर्वे आहे, ग्राउंड रियालिटी आहे, ग्राउंड रिपोर्ट आहे आणि त्याला पाहता जास्तीत जास्त जागा भाजप लढेल आणि शक्यता आहे की दोघांना एक आकडी जागा मिळू शकते। पण पुन्हा चर्चा होणार आहे, पुढचे 2 दिवस महत्त्वाचे असतील। दिल्लीत 2 दिवसांनंतर पुन्हा बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये सगळं निश्चित होईल आणि महाविकास आघाडीचा पण तसाच फॉर्म्युला आहे। त्यांच्याकडेही प्रकाश आंबेडकरांसंदर्भातले जे प्रस्ताव दिला गेला त्याच्यावर चर्चा होणार आहे। म्हणून 2 दिवस ही खलबत्त सुरू राहील, चर्चा सुरू राहील आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल महायुतीचा आणि महाविकास आघाडीचाही। प्रज्ञा, गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।